नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाचं महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत। नवरात्रीची तिसरी माळ ही देवी चंद्रघंटा या देवीला समर्पित आहे। दुर्गा देवीचं तिसरं स्वरूप म्हणजे नवदुर्गेतली चंद्रघंटा देवी मानली जाते। नवरात्रात तिसऱ्या दिवसाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आणि देवी चंद्रघंटा हिची माहिती, महती, स्वरूप, महात्म्य, महत्त्व आणि पूजाविधी आपण जाणून घेणार आहोत। यंदा देवीची नवरात्रीच्या देवीची चंद्रघंटा देवीची जी तिसरी माळ आहे ती असणार आहे 5 ऑक्टोबर 2024ला शनिवार रोजी। तर या दिवशी असणार आहे तिसरी माळ। या दिवशी चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभामयान असल्यामुळे देवी दुर्गेच्या या स्वरूपाला चंद्रघंटा असं संबोधलं जातं। दुर्गा देवीचं चंद्रघंटा स्वरूप हे कल्याणकारी आहे। चंद्रघंटा देवी ही दशभुजा आहे आणि देवीच्या गळ्यामध्ये पांढऱ्या फुलांची एक माळ आहे। तर ह्या चंद्रघंटा देवीचं पूजन कसं करायचं, तर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली नित्यकर्म आवरल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचे आणि यानंतर आपल्याला देवीचं पूजन करायचे। चंद्रघंटा देवीचं पूजन करताना पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची वस्त्र आपण परिधान केली तर अतिशय उत्तम समजलं जातं। त्याच पद्धतीनं चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवतात। यामध्ये खीर, बर्फी यांचा आवर्जून वापर केला जातो। याशिवाय देवीला मध सुद्धा अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही देवीला मध हा नैवेद्य म्हणून दाखवू शकता। चंद्रघंटा देवीचा मंत्र कोणता आहे ते थोडक्यात आता मी तुम्हाला सांगते। पिंडज प्रवारूढा कोपा स्तके विरता प्रसादम तनुते महम चंद्रघंटेति विश्रुता या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः ही आहे चंद्रघंटा देवीचा हा मंत्र आहे। आता देवीचं थोडक्यात महत्त्व बघूया। भूतलावर धर्माचं रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली असं शास्त्रात सांगितलं आहे। या देवीची उपासना आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्तीसुद्धा प्राप्त होऊ शकते। यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळं जे काही उपासक असतात त्यांना यश, प्रगती, कीर्ती, मान, सन्मानसुद्धा प्राप्त होतो। त्याच पद्धतीनं चंद्रघंटा देवीला तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाचं फूल हे समर्पित करायचं आहे आणि पांढऱ्या रंगाचं महत्त्व ते तुम्हाला मी सांगितलं आहे। आदिमायेच्या विविध नवरूपातील हे अतिशय महत्त्वाचं देवीचं स्वरूप आहे आणि हिचा मंत्रचं उच्चारण तुम्ही केलं तर त्याचं तुम्हाला चांगलंच फळ हे मिळतं। तर ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।